उमा, तुझी स्किन नेहमी ग्लोईंग कशी दिसते? का ग, तुला पण हवाय असा ग्लो? हा, जरा सांग ना. काही नाही, मेकअप करताना स्ट्रोब क्रीम वापरायची. चल सांगते कशी. सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेतलंय. आता तुम्ही माझा फेस बघाल तर तो खूप फ्लॅट दिसतोय, म्हणजे त्यावर काही कुठेही शाईन दिसत नाहीये, ग्लो दिसत नाहीये. मग अशा वेळेला आपण काय करायचं, स्ट्रोब क्रीम वापरायची. आज मी फेसेस कॅनडाची सुपर कम्फी स्ट्रोब क्रीम वापरणार आहे. आता हिचं काम काय आहे तर ही प्रायमर, मॉइश्चरायझर आणि स्ट्रोब क्रीम असं सगळ्याचं काम करते. मी ना आता तुम्हाला ही एकाच बाजूला लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की ही किती छान शाईन देते. आता तुम्ही माझी ही बाजू बघा, इथे किती छान ग्लो दिसतोय, आणि माझी ही बाजू बघा, इन्स्टंट रेडियंट ग्लो दिलाय ह्यानी. आता तुम्ही बघाल की माझा चेहरा किती छान इन्स्टंटली ग्लोईंग दिसतोय, कारण यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड, शिया बटर आहे, आणि हा ग्लो फक्त मॉइश्चरायझर देऊ शकत नाही. आता माझ्या या ग्लोईंग लुकला अजून सुंदर करण्यासाठी मी ही लिपस्टिक वापरणार आहे. ही आहे फेसेस कॅनडाची कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक, आणि शेड आहे कोकोआ क्रश. या लिपस्टिकचा कलर इतका सुंदर आहे, सोबत ना ही खूप सुपर कम्फी आहे, लाईट वेट आहे, त्यामुळे तुम्ही हिचा वापर ब्लश आणि आयशॅडो म्हणून सुद्धा करू शकता. आणि सगळ्यात मेन ही ट्रान्सफर प्रूफ आहे. हे बघा, आता अजून एक ट्रिक अशी आहे की पूर्ण तुमचा मेकअप झाला की तुम्ही पुन्हा एकदा ही स्ट्रोब क्रीम वापरू शकता ॲज अ हायलायटर. जस्ट एक छोटूसा डॉट घ्यायचा आणि तुमच्या हाय पॉइंटला त्याला छान लावायचं. आता तुम्हाला सुद्धा हे 2 प्रोडक्ट हवे असतील आणि असा ग्लोईंग मेकअप करायचा असेल तर मी इकडे हे प्रोडक्ट स्टॅक केले, त्यावर क्लिक करून तुम्ही सुद्धा बाय करू शकता.